वामनबुवा बाळोदकर. स्वामी महाराजास अक्कलकोटास येऊन 3 वर्ष झाल्यावर वामनबुवा ब्रह्मचारी बाळोदकर हे दर्शनास आले. पुढे प्रत्येक वर्षात त्यांचा 2-3 वेळेस दर्शनास येण्याचा नेम असे. लहानपणापासून दत्ताच्या उपासनेचा त्यास नाद असे. त्यामुळे कोणी साधू, संन्यासी, योगी, ब्रह्मचारी वगैरे जो कोणी भेटेल त्याचे यथाशक्ती आदरातिथ्य करून त्याचजवळ वेदांतापैकी काही भाषणे बोलवीत, परंतु समाधान होईना. पुण्यात तुळशीबागेत नाना नातूच्या माडीवर गोपाळराव दादा नातू, व्यंकटेश तेलंग, एक पुराणिक असे सत्पुरुषांच्या गोष्टी बोलत बसले होते. इतक्यात एक तेजपुंज ब्राह्मण येऊन म्हणाला, सद्गुरु कृपे वाचून व्यर्थ आहे. वामनबुवांनी विनंती केली की जो चित्ताची स्थिरता करेल त्या सद्गुरु दत्तात्रय मानू, परंतु अद्याप असा कोणी भेटला नाही. ब्राह्मण म्हणाला, तू अक्कलकोटास जा, तुला श्री स्वामी समर्थ गुरुदर्शन देतील, तुझे समाधान होईल, जा लवकर. असे म्हणून तो ब्राह्मण कोठे गेला ते पाहत असता त्या कोणास तो दिसला नाही. पुढे सगळे म्हणाले, एकदा खरे काय ते पाहावे, म्हणून मार्गशीर्ष प्रतिपदेला निघाले ते सोलापुरास. मोहिनीबुवांचे दर्शन घेऊन अक्कलकोटास गेले. महाराज हदरेस आहेत असे कळले. दुसऱ्या दिवशी 2-4 गावं फिरत रोडगी व मिरगी या 2 गावांमधील पयो नदीत श्री स्वामी समर्थांनी दर्शन दिले आणि समर्थ म्हणाले, काय रे, आमच्या ब्राह्मणाची थट्टा केलीस? अशी खूण पडताच वामनबुवांनी स्नान वगैरे करून श्रीचे पूजन करून प्रार्थना केली की महाराज मजला अनुग्रह द्यावा. हे बुवानी म्हणताच त्याचकडे महाराजांनी अवधूत गीता टाकली आणि म्हणाले, आमची नोकरी कर, म्हणजे ब्रह्मनिष्ठ होशील आणि तुझे गाठोडे आम्हास दे. नंतर लंगोटी नेसून त्यांनी सर्व सामान समर्थापुढे ठेवले. नंतर श्रीने ते परत केले. मग त्यांनी गाणगापुरात जाऊन गुरुचरित्राचे एक पारायण केले. एके दिवशी रात्री स्वप्नात दत्तांनी दर्शन देऊन पोथी दिली व सांगितले की मीच अक्कलकोटास आहे, आता भटकू नकोस, जा भटाचा व तिथीचा विचार कर. मग ते समाराधना वगैरे करून अक्कलकोटास आले. श्रीचे दर्शन घेऊन भट कोण व तीत कोण असे त्यांनी विचारले. परमकारुणिक श्री समर्थांनी उत्तर दिले की प्रकृती पुरुष. आणखी असे म्हणाले की जा गायीची सेवा कर. मग ते पुण्यास मातोश्रीची सेवा, श्री समर्थांचे भजन पूजन, वेदांत ग्रंथाचे अवलोकन करून आनंदात राहिले. सरस्वती सोनारी एक सोनारीण होती. तिच्यावर महाराजांची पूर्ण कृपा होती. ती एखाद्या वेळेस जनाबाईचे अभंग म्हणून घळघळ रडत असे व वेड्यासारखी रस्त्यातून फिरत असे. तिच्याजवळ काही चिंध्याचे 1 गाठोडे असे व 1 गाडगे. तिला महाराजांची काही वाक्याचा अर्थ कळत असे. एखाद्या वेळी महाराज रागावले आणि शांत होईनात म्हणजे सेविकरी मंडळींनी मणब्या व ही सरस्वती सोनारणीस यास शोधून आणावे. मग पुढे मणब्या व मागे ही सोनारीण हातात काठ्या घेऊन एकाने ज्ञानबो तुकाराम, एकाने बोडकीचे काय असे भजन करून नाचू लागावे, म्हणजे महाराज हसू लागत. ते इतके की त्यांचे अंग व पलंग सर्व हलत असे. अशी 2-2 घटका गंमत चालत असे. एकदा नरसोबाच्या वाडीचे काही मनुष्य दर्शनास आली होती. त्यांनी श्रीस प्रश्न केला की स्वामी आपण कोण आहात? समर्थ म्हणाले, मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर. हे ऐकताच सोनारीण बोलली, वटपत्रशाही मूळ पुरुष दत्तात्रय रूपाने अवतरले आहेत. ती भिक्षा मागून खात असे. 10-12 कुत्री तिच्या पडवीत असत. तितक्यांना ते तुकडे खाऊ घालत. महाराजास ती अतिप्रिय होती. पुण्याच्या कर्व्यांचे आगमन. पुण्यातील एक कर्वे नावाचे गृहस्थ महाराजांच्या दर्शनास आले. 2-4 दिवस राहून एके दिवस कर्वे यांनी असे विचारले, महाराज आपली ज्ञाती कोण? श्री समर्थ म्हणाले, आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण. आमचे नाव नरसिंहभान, कश्यप गोत्र, मीन राशी. पुन्हा विचारल्यास टाळक्यात पायपोस. काय रे, तुझी फटाकडी मुलगी पुण्यात रात्रंदिवस फिरते, तिची ज्ञाती कोण? असे ऐकताच कर्वे मान खाली घालून रडू लागला. श्री साष्टांग नमस्कार करून म्हणाला की आपण साक्षात परब्रह्ममूर्ती स्वरूप निसंशय आहात. काय करावे? अपकीर्तीपेक्षा मरण बरे. यावर सर्व सत्तात्मक म्हणाले, रोता है क्यों, जाव होली करो. हे ऐकून कर्वे पायावर डोके ठेवून पुण्यास निघून आले. पुढे होळीच्या दिवसात त्यांची मुलगी मरण पावली. तेव्हा महाराजांच्या सांगण्याचा अनुभव आला. रंगपंचमीचा दरबार. एके दिवशी रंगपंचमी असल्यामुळे त्या उत्सवासंबंधाने राजवाड्यात दरबार भरला होता. चिंतोपंत आप्पा कारभारी यांच्या घरी श्री स्वामी समर्थांची स्वारी असल्याने त्यास जाण्यास उशीर झाला. राजाकडून त्यास जासूद आला. श्रीने टोळास कचेरीस जाऊ नको म्हणून आज्ञा केली.
समर्थांची आज्ञा अमान्य करून टोळ्यास जाता येईना. इकडे राजाची ऐतराजी होईल म्हणून भीती पडली. अशा पंचायतीत टोळ असता पुन्हा बोलवणे आले, पण समर्थ आज्ञा देईनात. तिसऱ्या खेपेस चोपदार बोलावण्यास आला तरी समर्थाने परवानगी दिली नाही. चिंतोपंताकडे पाहून महाराज रागाने म्हणाले, तुझा गळा कापला तर तू काय करशील वगैरे पुष्कळ प्रकारे रागवून महाराज म्हणाले, दरवाजा बाहेर बसून लवकर या म्हणून मोठ्या दिमाखाने हुकूम करतो. टोळ श्रीचे भक्त असल्याकारणाने त्यास वाटले की आज दरबारात काहीतरी विपरीत घडणार आहे. राजाची गैरमर्जी होण्याची भीती न बाळगता श्री समर्थांच्या आज्ञेप्रमाणे दरबारास न जाण्याचा त्याने निश्चय केला. गोपाळ जोशी हिरळीकरांनी चोपदारास विचारले, राजेसाहेब कोठे बसले आहेत? चोपदाराने सांगितले, राजेसाहेब थोरल्या दरवाजाच्या बाहेर चौथऱ्यावर बसले आहेत. त्यावर दरवाजा बाहेर बसून हुकूम करतो म्हणून महाराजास म्हणाले. ती गोष्ट सर्वांच्या अनुभवास आली. पुढे दरबारात दुतर्फी मानकरी मंडळी बसली असता गणपतराव खंडागळे याने कमरेत तलवार लटकत होती. तिचे टोक गणपतराव बस्ते यांच्या पागोट्यास लागून पागोटे खाली पडले. भर दरबारात अपमान झालेला सहन न होऊन बस्ते गणपतरावाच्या अंगावर धावले. तलवारीने सळ दोघांनी उपसून ते एकमेकांचा प्राण घेण्यास प्रवृत्त झाले. दुसरे मानकरी मंडळी मोठ्या प्रयासाने उभयतास बाजूस काढून तंटा मिटवला. याप्रमाणे रंगपंचमीचा बेरंग झाला. बस्ते यांनी विनाकारण दंगा केला म्हणून राजासाहेबांनी त्यास अक्कलकोटचे हद्दपार केले. असो, श्रीने टोळास दरबारात जाऊ नये दिले नाही याचे कारण हेच असावे. सोलापूरचे नारायणबुवांची फजिती. आपली निंदा करणाऱ्याची एखाद्या वेळेस फजिती करून महाराज त्यास भक्तीस लावीत. नारायण भट म्हणून एक गृहस्थ सोलापुरास राहत असे व तो कधी कधी अक्कलकोटास येत असे. परंतु त्याची श्रद्धा स्वामीचरणी नसून लोकांजवळ तो स्त्रीची निंदा करी की हे स्वामी असून पाहिजे तेथे जेवतात, कोटेही निसतात, कर्म काही नाही, विटाळ नाही, तर हे कशाचे संन्यासी. एके दिवशी तो सोलापुरात जाण्यास निघाला. सर्व लोक दर्शन घेतात म्हणून जाता जाता हाही दर्शनास गेला. श्रीचे दर्शन घेऊन थट्टेने पाहत उभा राहिला. तेव्हा महाराज म्हणाले, बोंबलत जा. महाराजांच्या वाक्याचा विशेष विधी निषेध न वाटून भटजी मोठ्या डोलाने चालता झाला. घरी जाऊन पाहतो तो 3-4 हजाराची चोरी झाली. चोरीचा बहुत तपास केला परंतु पत्ता लागला नाही. तेव्हा महाराजांनी निघते वेळेस बोललेले वाक्य भटजीच्या लक्षात येऊन आपण केलेल्या कर्माचे आपणास हे प्रायश्चित्त मिळाले असा पश्चाताप होऊन तो श्री स्वामी समर्थांच्या भक्तीस लागला. पंचदशी ग्रंथातील अर्थनिवेदन. अक्कलकोटास रामजोशी बुवांच्या घरी पंचदशी म्हणून एक ग्रंथ आहे. तो नित्यशा गणपतराव जोशी, गोपाळ जोशी, जयतीर्थ पुराणिक व दुसरी विद्वान मंडळी वगैरे वाचित असत. एके दिवशी नित्यनेमाप्रमाणे सदरील मंडळीचे ग्रंथावलोकन चालले असता एका श्लोकाचा अर्थ कोणास बरोबर लागेना. त्यांचे विवरणात सर्व मंडळी अगदी गढून गेली होती, तथापि श्लोक लागेना. तेव्हा मंडळींनी विचार केला की महाराजाकडे जावे आणि श्लोकाचा अर्थ विचारावा. असे म्हणून सर्व मंडळी दर्शनास गेली. दर्शन घेऊन खाली बसतात तोच महाराजांनी त्यास अडलेला श्लोक म्हटला आणि त्यांचे समाधान होण्यासारखा त्यास अर्थ सांगितला. तो ऐकून सर्व विद्वान मंडळीस महाराजांच्या अतर्क्य सामर्थ्याबद्दल मोठे आश्चर्य वाटले आणि ते नित्यशा श्रीच्या दर्शनास येऊन मोठ्या भक्तीने त्यांचे जवळ 4-4 घटका बसत असत. पाटावर पादुका उठविल्या. चिंतोपंत टोळ यांनी आपल्या घरी विष्णू पंचायतनास कोटी तुळशी वाहण्याचा संकल्प करून त्याप्रमाणे दररोज तुळशी वाहण्याचा क्रम चालविला होता. केव्हा केव्हा स्वामी समर्थ त्यांचे पूजेच्या वेळेस त्यांच्या घरी येत. महाराज आले म्हणजे त्यांची पूजा करून त्यांचे चरणी टोळ हे विष्णू सहस्रनामावळीने तुळशीपत्र वाहत. एके दिवशी श्री समर्थचरणी नामावळी वाहून धूप दीप नैवेद्य वगैरे यथासांग करून चिंतोपंतांनी महाराजांची पूजा केली व शेवटी प्रार्थना केली की श्रीचे चरण पूजेकरिता निरंतर सानिध्य असावे. असा फार हेतू आहे. असे ऐकताच बरे आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे होईल असे सांगून महाराज निघून गेले. काही वेळाने पाहतात तो ज्या पाटावर श्री स्वामी समर्थांची स्वारी बसली होती त्या पाटावर श्रीचे दोन्ही चरण पिवळट रंगाचे उठलेले दृष्टीस पडले. जसे मृदू वाळवेत चालत असता मनुष्याचे पाय उमटतात तसे
श्री स्वामी महाराजांचे चरण शुष्क काष्ठाच्या पाटावर उमटले. हा अद्भुत चमत्कार पाहून टोळ्यास परमानंद झाला व महाराजाचा प्रसाद शिरसावद्य समजून भक्तिपूर्वक त्यांची नित्यपूजा करू लागले. तो पाट कशानेही घासला तरी पावलांची चिन्हे जशीच्या तशीच आहेत. असा तो तारक पाट हल्ली अक्कलकोटास जोशीबुवा यांच्या मठात आहे. शेकडो लोक अद्याप त्या पाटास पाहून दर्शन घेत आहेत. जोशी यांच्या घरच्या उत्तरेस एक पडीत जागा बहुदिवसाची होती. त्या जागेत एका औदुंबराचे झाड असून नजीकच एक आड होता. ह्या झाडाखाली श्रीची स्वारी कधी कधी येऊन बसत असे. एके दिवशी गोपाळ भट भिडे, मिरजकर, सेवेकरी यांच्या मनात असे आले की औदुंबराखाली पादुका स्थापन करून मठ बांधावा. पण मनातील गोष्ट सिद्धी जाती कशी? आपण दरिद्री पडलो असे मनात येत आहे. तोच महाराज म्हणाले, हवेली बांधून पादुकाची स्थापना कर. तो म्हणाला, महाराज पैसे कुठून आणू? म्हणून विनंती केली. अलग कर, म्हणजे पाहिजे तितके पैसे. गुरु आज्ञाप्रमाणे समजून गोपाळ भट धाराशिव वगैरे गावातून फिरून 400-500 रुपये घेऊन आले. अक्कलकोटासी वर्गणी करून आजमासे 1000 रुपये जमवून पंचामार्फत देवालय बांधिले. पादुकांची अर्चा करण्यास सासवडकर, दीक्षित वगैरे मोठमोठे विद्वान जमवून शास्त्रविधीने अर्चा केली. अर्चेचे प्रारंभी खुद्द श्री स्वामी समर्थांची स्वारी येऊन श्रीमान महागणाधिपतये नमः निर्विघ्नमस्तु असे स्वतः म्हणून अर्चेस प्रारंभ करविला. अर्चा पुरी होईपर्यंत महाराज तेथेच राहिले. मठात पादुकांची व श्री विष्णू पंचायतनाची स्थापना केली. देवालयापुढे सभामंडपाचे काम होणे ते बरेच लांबणीवर पडले. रा विनायक वासुदेव हे श्रीचे भक्त असून अक्कलकोटास वारंवार येत असत. त्यांचे मनात प्रेरणा घेऊन 8000 रुपयाचा सभामंडप बांधला. असो, भटजीला काळजी पडली होती ती सर्व समर्थांनी निवारण केली.